हॅलो डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं एसबीएम स्पर्धा परीक्षेच्या युट्यूब चॅनलवर. आजचा जो टॉपिक आहे बॅक टू द बेसिक मध्ये आपण आज चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट शिकणार आहोत. आणि हे जे कंपाऊंड इंटरेस्टचे मी क्वेश्चन्स घेणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जे शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे, तुम्हाला गॅरंटी देतो महाराष्ट्रामध्ये अशा टाईपचे शॉर्टकट तुम्ही कधीच बघितले नसतील, ना कोणी घेतले असतील ना कोणी घेणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे शॉर्टकट्स. पण बेसिक अट एकच असते कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये, की तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला काटाकाटी ही जी आहे ना तुमची पक्की पाहिजे. म्हणजे तुमचे पाढे चांगले पाठ पाहिजे, कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहिजे. कसं असते की नक्कल मारायला जशी अक्कल लागते तसंच तुम्हाला शॉर्टकट ट्रिक शिकण्यासाठी सुद्धा तुमचं बेसिक कन्सेप्ट काय असले पाहिजे, क्लिअर असले पाहिजे. चला तर मग आपण बेसिक पासून एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं अशा टाईपच्या ट्रिक तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच शिकवणार नाही, 100% याची गॅरंटी. ओके, चला तर मग आपण स्टार्ट करूया. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याजाचा हा जो पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आहे. तर काय दिलाय प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. प्रश्न काय दिलाय बघा. आणि चक्रवाढ व्याज हे आहे की बेसिक फॉर्म्युल्यावर तुम्हाला घेतात. बरेच जण सगळे फॉर्म्युल्यावर घेतात. आपण फॉर्म्युल्यावर जाणार नाही, आपण शॉर्टकट पद्धतीने जाणार आहोत. ठीक आहे, चला तर मग बघा फॉर्म्युला कुठला वापरतात. तर अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल 1 प्लस आर बाय 100 रेस टू टी हा फॉर्म्युला वापरतात. मग याच्यामध्ये काय काय दिले, याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते काय आहे बघून घ्या बरं. ए म्हणजे काय असते तुमचं अमाऊंट. ए म्हणजे असते अमाऊंट. त्याच्यानंतर पी म्हणजे असते तुमचं प्रिन्सिपल. बघा अमाऊंट म्हणजेच हे जे आहे ना रास असते मराठीमध्ये. प्रिन्सिपल म्हणजे तुमची मुद्दल. मुद्दल ठीक आहे. त्याच्यानंतर आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजदर. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच काय असते व्याज दर. व्याज दर ठीक आहे. आणि टी म्हणजे तुमचा टाइम. टी म्हणजे टाइम म्हणजेच वेळ. काय असते वेळ. तर बघा हा बेसिक फॉर्म्युला आहे आणि या बेसिक फॉर्म्युल्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स लोक याच म्हणजे जे टीचर्स लोक आहेत मॅक्झिमम तरी तुम्हाला या फॉर्म्युल्यावरच घेतात. पण आपल्याला विथ फॉर्म्युला जायची गरज नाही. आपल्याकडं खूप सारे बेसिक कॅल्क्युलेशन जे आहेत ते पूर्ण शॉर्टकट पद्धतीने घेता येतात. आपल्याला वेगवेगळ्या मेथड आहेत आणि आपण त्या मेथड बघून घेऊ. फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. वर इंग्लिश मध्ये दिलाय. ज्यांना इंग्लिश मध्ये पाहिजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज त्यांच्यासाठी इंग्लिश, आणि ज्यांच्यासाठी मराठी पाहिजे त्यांच्यासाठी मराठी. प्रश्न दोन्ही पद्धतीने वाचून घ्या. फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 8,000 रुपीज ऍट 5% पर एनम फॉर 2 year कंपाऊंडेड अॅन्युअली. म्हणजे काय की 8,000 रुपयाच्या 2 वर्षासाठी 5% दराने वार्षिक चक्रवाढ व्याज आपल्याला शोधायचं आहे. तर बघा याच्यामध्ये दोन मेथड आहेत. काय मेथड आहे, एक जे मेथड आहे ती आहे आपली स्क्वेअर मेथड किंवा क्यूब मेथड. ठीक आहे, आणि दुसरी मेथड आहे आपली स्ट्रक्चर मेथड. दोन मेथडनी आपण याला करणार आहोत. बघा खूप सोपं आहे बघा. तर बघा फर्स्ट घेऊया. बघा मी तुम्हाला फ्रॅक्शन्स लिहून दिले होते. तुम्हाला फ्रॅक्शन महत्वाचं आहे. फ्रॅक्शन खूप जास्त महत्वाचे आहेत. वाटल्यास तर मी पुन्हा एकदा काही फ्रॅक्शन्स तुम्हाला लिहून देतो 2 मिनिट. यस, थोडस आपण याला फ्रॅक्शन्स काय लिहून देतो मी तुम्हाला, कारण ते फ्रॅक्शन खूप महत्वाचे आहे आणि हे फ्रॅक्शन तुम्हाला शॉर्टकट जे आहेत ते याच्यासाठी बेनिफिट देतील. ठीक आहे, शॉर्टकटसाठी. तर फ्रॅक्शन मी लिहून दिले होते बऱ्याच वेळा आणि आता पण लिहून देतो. चला तर मग बघून घ्या काय फ्रॅक्शन आहेत जे की एक्झाम मध्ये कंटिन्यूली येऊ शकतात. त्याच्यामध्ये बघा 4% हे फ्रॅक्शन मध्ये माहित पाहिजे. व्याज दर जर 4% असेल तर ह्याचे फ्रॅक्शन मध्ये आहे बघा 1/25. त्याच्यानंतर 5% म्हणजे 120. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 6.25% म्हणजेच 6/1/4%. म्हणजे हे आहे बघा 1/16. ठीक आहे, त्याच्यानंतर 8% हे आहे 2/25. 2/25. ठीक आहे,
त्याच्यानंतर 10% किंवा असंही घेऊ शकतो आपण 9 1/11%, म्हणजे हे आहे बघा 1/11. फ्रॅक्शन महत्वाचे आहेत बरं. चल त्याच्यानंतर 10%, 10% म्हणजे 1/10. ठीक आहे. त्याच्यानंतर 9चं जर झालं होतं आपल्याला 11 1/9%, म्हणजेच 1/9. ठीक आहे. त्याच्यानंतर 12.5%, 12.5 म्हणजे 12.1/2%, हे आहे 1/8. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 14.2/7%. बघा हे कधी कधी येऊ शकतात, खूप वेळा एक्झाम मध्ये विचारले जाते. 1/60%. ठीक आहे. त्याच्यानंतर 16.2/3, 16.2/3%, म्हणजे 1/6. ठीक आहे. पुन्हा एकदा आपल्याला जर 20% पाहिजे असेल, 20% म्हणजे 1/5 झालंय. ठीक आहे. त्याच्यानंतर 25%, 25% म्हणजे आहे 1/4. बस एवढंच येते. लास्ट 33.33%, 33 1/3%, म्हणजेच 1/3. ओके. हे अशा पद्धतीनं हे जे फ्रॅक्शन्स आहेत, हे फ्रॅक्शन तुम्हाला खूप जास्त महत्वाचे आहेत आणि हे तुम्हाला शॉर्टकट करायला म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाच्या शॉर्टकट साठी 100% बेनिफिट देतील. ओके. चला मग आपण जे आता सांगितलं होतं मी तुम्हाला की फॉर्म्युला तर लिहून दिला होता मी या साईडला. ठीक आहे. मग आता हे दोन मेथड आहेत. दोन मेथड मध्ये पहिली मेथड आहे स्क्वेअर मेथड, दुसरी स्क्वेअर क्यूब मेथड. ठीक आहे. वर्ग किंवा घन मेथड आहे. दुसरी आहे स्ट्रक्चर मेथड. तर याच्यामध्ये बघा आपल्याला जसं आपल्याला की नाही 5% दिलेलं आहे. बघा इथे व्याजदर किती दिलेला आहे? 5%. मग मी आता थोड्या वेळाखाली दिलं होतं तुम्हाला की 5% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये 1/20. ठीक आहे. मग 5% म्हणजे बघा 5% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये आहे बघा 1/20. ठीक आहे. मग हे जे छेदामध्ये 20 आले ना, या 20चा टाइम किती आहे बघा, आपल्याकडे 2 वर्ष वेळ दिलेली आहे. वेळ किती दिली आहे? 2 वर्ष. म्हणून बघा या 20चा टाइम 2 वर्ष असल्यामुळे वर्ग करायचा. वर्ग म्हणजे स्क्वेअर. जर टाइम 3 वर्ष असेल तर त्याचा घन करायचा. घन म्हणजे क्यूब करायचा. ठीक आहे. इथे टाइम 2 वर्ष आहे म्हणून वर्ग करायचा. बघा 20चा जो वर्ग आहे ते किती असते बघा 400. 20चा वर्ग 400 आहे. याला पकडायचं तुमची मुद्दल. ठीक आहे. आता प्रत्येक 20 रुपयावर आपल्याला 1 रुपया व्याज मिळणार आहे. प्रत्येक 20 रुपयावर 1 रुपया व्याज म्हणजे किती झाले? 21 रुपये झाले. मग त्या 21चा टाइम 2 वर्ष असल्यामुळे काय करायचं आहे? वर्ग म्हणजे स्क्वेअर करायचा आहे. या 21चा स्क्वेअर केला तर 441 हे बघा तुमचं अमाऊंट असणार आहे, म्हणजेच रास असणार आहे. ठीक आहे. आणि या दोन्हीतला जो फरक आहे 41 युनिट, हे तुमचं चक्रवाढ व्याज असणार आहे. चक्रवाढ व्याज असणार आहे म्हणजे हेच असणार आहे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. मग मला सांगा तुम्ही मुद्दल पकडले किती? तुम्ही मुद्दल पकडले 400 रुपये. मुद्दल पकडले तुम्ही 400 रुपये आणि तुमची मुद्दल आहे किती? तुमची मुद्दल आहे बघा 8000. ठीक आहे. म्हणजे 400 बरोबर आहे तुमच्याकडं. बघा 400 बरोबर किती आहे तुमच्याकडं? 8000 रुपये. 8000 रुपये. 400 बरोबर 8000. तर तुमचं चक्रवाढ व्याज किती आहे? 41 युनिट आहे. तर 41 बरोबर किती? याला क्रॉस गुणाकार केला आणि पटकन कॅल्क्युलेशन केले की येऊन जाते. बघा 400 बरोबर 8000 म्हणजे 2 शून्य जर मी काढून टाकले तर 4 ने इकडे काढलं तर 20 रुपये. ठीक आहे. हे किती आलं बघा 20. 4 दुनी 8. मग 20 ने इकडे गुणाकार केलं की डायरेक्ट आपलं चक्रवाढ व्याज येऊन जाते. बघा शून्य देऊन टाका. बघा इथं लिहितो मी, शून्य देऊन टाकतो. त्याच्यानंतर बघा याची दुप्पट 41 दुप्पट किती येते? 82. 41 दुप्पट किती आहे? 82. म्हणजे 820 रुपये हे काय आलंय बघा चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज किती आलंय? 820 रुपये. एवढं सोपं आहे हे. तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टाकत बसायची गरज नाही. 820 रुपये काय आलं आपलं चक्रवाढ व्याज. खूप सोपं आहे बघा. 400 युनिट. बघा आपण काय पकडलं होतं? तुमचं मुद्दल पकडले तुम्ही 400 युनिट, पण तुमचं ऍक्च्युअल मुद्दल किती आहे? 8000. मग 400 बरोबर 8000. बघा 400 युनिट बरोबर 8000 म्हणजे 1 युनिट बरोबर 20 रुपये आले. मग तुमचं किती आहे बघा चक्रवाढ व्याज? 41 युनिट आहे. मग 41 युनिटला बघा 20 न गुणाकार केला तर 820.
हे काय आलंय, हे आलं तुमचं चक्रवाढ व्याज. एकदम सोपा प्रश्न आहे, आलं लक्षात. चला तर मग आपण आता पुढची स्ट्रक्चर मेथड पण सांगून टाकतो तुम्हाला. चला बरं स्ट्रक्चर मेथड बघूया. यस, चला स्ट्रक्चर मेथड मध्ये काय दिलंय पुन्हा एकदा बघा. काय स्ट्रक्चर मेथड मध्ये तुम्हाला मुद्दल दिलेली आहे 8,000 रुपये. चला तर मग मुद्दल आहे 8,000 रुपये, घेऊन टाकतो मी इथं. मुद्दल आहे 8,000 रुपये. आता या 8,000 वर तुम्हाला 2 वर्षाचं व्याज लागणार आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्षाचं व्याज. ठीक आहे. मग आता बघा 8,000 वर व्याजदर किती आहे बघा. व्याजदर आहे आपल्याकडं किती आहे व्याजदर, 5%. 5% म्हणजे 1/20, म्हणजे पहिल्या वर्षी 1/20 आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 1/20 अशा पद्धतीने लागणार आहे. ठीक आहे, व्याज लागणार आहे. मग बघून घ्या, 20 न जर मी इथं काटलं वर तर किती येईल बघा. 20 न 8,000 ला जर काटलं आपण तर 1 शून्य कट करून टाकू बघा. 2 न इथं काटून टाकू आपण, 400 आलं. 2 मिनिट. यस, कुठल्या साईडला गेलं, हा 2 नी इथं काटून टाकू आपण. किती आले बघा, 400. 400 बघा, 2 नी इथं काटलं. काय प्रॉब्लेम आहे. यस, एखाद्या वेळेस स्क्रीनवर मच्छर बसला की मच्छर बसल्याच्या नंतर स्क्रीन काम करत नाही. ठीक आहे, नाना पाटेकरचा नानाचा डायलॉग आठवतो आपल्याला, एक अक्षर मच्छर आदमी को तसं. ठीक आहे, मच्छर खूप डेंजर असते बघा. हे शून्य इथं दिलं. 400 रुपये म्हणजे 400 रुपये पहिल्या वर्षीचं व्याज, 400 रुपये दुसऱ्या वर्षीचं व्याज. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे ना, हे असते तुमचं सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज. बघा 400 रुपये पहिल्या वर्षी, 400 रुपये दुसऱ्या वर्षी. चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज लागते. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज लागते. तर बघा या 400 रुपयावर पुढे 1 वर्ष व्याज लागणार आहे. किती व्याज लागेल बरं, चला तर बघा. या 400 रुपयावर 1 वर्ष व्याज लागणार आहे. कार 1 वर्ष का बरं, तर या 400च्या पुढे किती आहे बघा, 1 वर्ष आहे म्हणून 1 वर्ष. आणखीन 2 वर्ष असले असते तर 2 वर्ष व्याज लागेल. ठीक आहे, 400च्या पुढे 1 वर्ष असल्यामुळं 400 वर व्याज लागेल. व्याज किती लागेल, 1/20 प्रमाण. 1/20 प्रमाण. बघा 20 न जर मी 400 ला भागाकार केला तर 20 येते. 20 न 400 ला जर भागाकार केला तर किती आलं, 20. आलं लक्षात. तर लक्ष द्या बघा, हे जे आहे हे आहे तुमचं एवढं. हे एवढं जे दिलंय हे तुमचं आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. हे काय, सरळ व्याज आहे. आणि पूर्ण जर बघितलं, पूर्ण हे पूर्ण काय, चक्रवाढ व्याज आहे. बघा याला सगळ्यांना जर टोटल केली, थोडस कट करतो 2 मिनिट. यस, हे सगळं टोटल केलं आपण, हे सगळं टोटल केलं तर हे काय असते तुमचं चक्रवाढ व्याज असते, कंपाऊंड इंटरेस्ट सगळं. ठीक आहे, बघा मग तुमचं चक्रवाढ व्याज किती आलं बघा बरं. 400 + 400 800 आणि इथले 20, 820 रुपये आलं की नाही बघा बरं, 820. बघा स्ट्रक्चर मेथड आणि स्क्वेअर क्यूब वाली मेथड हे तुम्हाला खूप गरजेची आहे. जर अवघड प्रश्न आले तर, आणि सोपे प्रश्न तर पटापट होऊन जातात, पण याची आपल्याला काय करायची आहे, सवय लावायची. सवय लावली की पटापट येऊन जाते. ठीक आहे, मग बघा 400 आणि 400 800 आणि 820 अशा पद्धतीनं तुमचं चक्रवाढ व्याज किती आलेलं आहे, तर 820 रुपये आलेलं आहे. ठीक आहे, 820 रुपये चक्रवाढ व्याज. इथं पण आलंय 820 रुपये. ही आहे वर्ग मेथड, स्क्वेअर गेला आपण स्क्वेअर मेथड, आणि हे स्ट्रक्चर आहे असं म्हणून स्ट्रक्चर मेथड. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण अशा पद्धतीचे भरपूर असे बेसिक 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 वेगवेगळ्या पॅटर्नवर प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न झालेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न हा आहे स्क्रीनवर. चला, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे तुम्हाला. प्रश्न वाचायचा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न वाचून घ्या. चला बरं पटकन. काय दिले प्रश्नामध्ये बघा. फाइंड कंपाउंड इंटरेस्ट ऑन 5,000 rupees in 1.5 year at 20% per annum if the interest being compounded half yearly. बघा उदाहरण नंबर 2 काय, जर व्याजदर कसा आहे, अर्धवार्षिक चक्रवाढ व्याज होत असेल तर 5,000 रुपयावर किती, 1.5 वर्षांनी 20% दरानं चक्रवाढ व्याज शोधायचं. किती सोपा प्रश्न आहे बघा. चला तर बघा आता इकडे लक्ष द्या. इथं फक्त थोडासा फरक आहे. काय फरक आहे बघा, इथं आहे हाफ इयरली कन्सेप्ट म्हणजे अर्धवार्षिक. काय, अर्धवार्षिक आहे. व्याजदर कसा आहे, अर्धवार्षिक. जेव्हा जेव्हा तुम्हाला हा शब्द येईल अर्धवार्षिक, त्यावेळेला काय करायचं असते, टाइम जो आहे ना तो डबल करायचा असतो. वेळ जे आहे ते डबल करायची. वेळ किती येते मग, 3 वर्ष. वेळ काय, डबल. आणि तुमचा जो
व्याजदर आहे तो करायचा असतो अर्धा. बघा व्याजदर किती आहे 20, 20ला करायचं अर्ध, अर्ध केलं तर किती येईल 10%. ठीक आहे, हे आलं 10%. बस 10% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती हो 1/10. मी लिहून दिलं होतं तुम्हाला की फ्रॅक्शन मध्ये 10% म्हणजे किती असते 1/10. मग आता याला दोन्ही पद्धतीने करूया आपण. चला तर मग पहिली पद्धत करून घेऊ. काय पहिली पद्धत आहे स्क्वेअर मेथड वाली. ठीक आहे, टाइम किती आला स्क्वेअर बघा आता टाइम इथं किती झाला 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालंय म्हणजे छेदामध्ये जे 10 आहे ना या 10चा घन करायचा. 10चा घन केला तर ते येते 1000 रुपये. याला पकडायची तुमची मुद्दल. ठीक आहे, आता प्रत्येक 10 रुपयावर 1 रुपया व्याज मिळणार म्हणजे किती रुपये झाले 11 रुपये. मग 11चा घन करायचा. घन का करायला मी कारण टाइम 3 वर्ष आहे. मग 11चा घन केला तर ते येते 1331. 1331 याला पकडायचं तुमची रास. ठीक आहे, आणि या दोन्हीतला जो फरक असतो या दोन्हीतला फरक किती आहे बघा. या दोन्हीतला फरक आहे 331 युनिट. हे काय असते रे बाबा हे असते तुमचं चक्रवाढ व्याज कंपोनेंट इंटरेस्ट. ठीक आहे, मग आता मला सांगा तुम्ही मुद्दल किती कन्सिडर केली. तुम्ही मुद्दल कन्सिडर केली 1000 रुपये पण तुमची मुद्दल किती आहे 5000 आहे म्हणजे 5 पट आहे की नाही. आलं लक्षात. बघा मुद्दल तुम्ही घेतली किती. मुद्दल घेतलेली आहे 1000. मुद्दल किती घेतली आपण 1000 पण ऍक्च्युअल मुद्दल किती आहे. ऍक्च्युअल मुद्दल 5000 आहे म्हणजे 5 पट आहे. मग चक्रवाढ व्याज जे आलंय खाली 331 युनिट याला 5 पट करून टाकायचं झालं काम आपलं. बघा याला 5 पट करून घ्या कारण बघा ना 1000 5000 5 पट आहे की नाही तुमची मुद्दल. मग खाली आलेलं जे चक्रवाढ व्याज आहे याला पण 5 पट करायचं म्हणजे डायरेक्ट उत्तर येते. म्हणजे 5 1 5 पुन्हा 5 त्रिक 15 ला 5 पुन्हा हातचाला 1 5 त्रिक 15 ने 1 16. बघा अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर किती आलं 1655. बघा हे आलं आपली घन मेथड म्हणजेच क्यूब मेथड. ठीक आहे, क्यूब केला क्यूब मेथड, स्क्वेअर केला स्क्वेअर मेथड. ओके चल पुढचं. आता हे होतं आपले स्क्वेअर मेथड. आता आपल्याला पुढचं करायचं आहे दुसरं. चला तर लक्ष द्या. यस आता आपण काय करूया स्ट्रक्चर मेथड करून घेऊ. बघा स्ट्रक्चर मेथड खूप सोपी असते. बघा तुमचं मुद्दल किती आहे बघा 5000. बघा इथं लिहून टाकतो मुद्दल 5000 रुपये आहे. मग या 5000वर 3 वर्ष किती वर्ष 3 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष आणि 3 वर्ष याच्यावर किती 3 वर्ष. चला 3 वर्ष किती व्याज लागणार आहे आपल्याला 10%. 10% म्हणजेच किती 1/10. लक्ष द्या बघा 10% म्हणजे 1/10. 1/10 व्याज लागणार आहे आपल्याला. 1/10 प्रत्येक वर्षी सारखंच व्याज दर आहे काही वेगळं नाही. 1/10 बघा हे पहिल्यांदा समजताना थोडस अवघड वाटेल पण एकदा का सवय पडली एवढे मस्त आणि अवघड क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा 1/10 म्हणजे 0 काढून टाकला 500 रुपये. बघा 500 रुपये पहिल्या वर्षी 500 रुपये दुसऱ्या वर्षी 500 रुपये तिसऱ्या वर्षी. ठीक आहे, आता चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज लागते बाबा बस दुसरं काय वेगळं आहे. मग या 500 रुपयावर आहे बघा हे जे 500 रुपये याच्या पुढे किती आहे बघा 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष व्याज लागेल. चला या 500 रुपयावर 2 वर्ष व्याज. हे बघा या 500 रुपयावर 2 वर्ष व्याज किती ना 1/10 बघा 1/10 प्रमाणे लागणार आहे. बघा 0 कटते म्हणजे 50 रुपये. बघा 50 रुपये दुसऱ्या वर्षातले 50 रुपये तिसऱ्या वर्षातले. बघा या 500 रुपयावर दोनदा व्याज लागेल. ठीक आहे, आता हे 500 वर किती आहे पुढे बघा 1 वर्ष आहे म्हणजे या 500 रुपयावर 1 वर्ष व्याज लागेल. या 500 रुपयावर किती वर्ष लागणार आहे 1 वर्ष व्याज लागेल. हे सुद्धा कसं रे 1/10 प्रमाणे 1/10 प्रमाणे. बघा 0 काढून टाकले म्हणजे 50 रुपये. बघा इथपर्यंत जर आपण केलं तर अवघडातला अवघड प्रश्नाच्या एकदम जवळ आपण अप्रॉक्सिमेट पोहोचून जातो. ठीक आहे, इथपर्यंत जर झालं तर अवघडातल्या अवघड प्रश्नाला आपण पोहोचून जातो. ओके तर बघा आता लक्ष द्या पूर्ण किती झालं बघा बरं चक्रवाढ व्याज. बघा 500 500 500 1,500 रुपये झाले. 50 50 50 150 1,500 प्लस 150 1650 आणि इथं किती आहे बघा 1655. आपण जवळपास अॅक्युरेट आलो की नाही बघा. आणि आणखी अॅक्युरेट जायचं असेल तर थोडस लक्ष द्या. इकडे बघा हे जे 50 रुपये आहेत 2 मिनिटं थोडस लक्ष द्या. आपण पेन चेंज करू. हे बघा हे जे 50 रुपये आहेत या 50 रुपयावर पण 1 वर्ष व्याज लागत असते. या 50 रुपयावर एका वर्षाचं जर व्याज काढायचं झालं 1/10 प्रमाणे 0 काटलं म्हणजे किती 5 रुपये. किती रे 5 रुपये. 2 मिनिट हे बघा. ओके यस बघा मग झालं की नाही 155 आलं बघा.
किती 1655 बघा, 500 500 500 1500 झाले. 1500च्या नंतर बघा 50 50 50 150, 1500 आणि 150 किती झाले 1650 आणि खालचे 5 1655 झालं. हे एकंदरीत पूर्ण जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती आलं 1655. पण बघा स्ट्रक्चर मेथड एवढी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला अवघड अवघड प्रश्न या मेथडनं सुटतात. आता आलं लक्षात. हे बघा, हे असते तुमचं सरळ व्याज आणि सगळं जर काउंट केलं आपण तर चक्रवाढ व्याज. ओके, स्ट्रक्चर मेथड आणि क्यूब वाली मेथड, घनावाली मेथड. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे. यस, पुढचा प्रश्न बघून घ्या. हा आहे तुमच्या स्क्रीनवर. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. क्वेश्चन वाचणं, रीड करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रश्न वाचा. फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 8,000 रुपीज. 8,000 रुपयावर बघा मराठीमध्ये दिलेलं खाली 20% प्रतिवार्षिक दरानं 9 महिन्यासाठी 9 मंथ्स कंपाऊंडेड क्वार्टरली. इथं शब्द वेगळा आला आता, कंपाऊंडेड क्वार्टरली. सगळ्यात आधी इयरली होतं, नंतर हाफ इयरली बघितलं आपण, आता क्वार्टरली बघायला. म्हणजेच वार्षिक व्याजदर होता, अर्धवार्षिक होता. आता इथं कसं आलं बघा, तिमाही. ठीक आहे, चला बघा 8,000 रुपयावर 20% 9 महिन्यासाठी तिमाही. म्हणजे क्वार्टरली जेव्हा येते शब्द तुम्हाला तिमाही, काय करायचं असते बघा, टाइम जो आहे ना 4 पट करायचा असतो. टाइम किती आहे रे 9 महिने आहे बघा, 9 महिने टाइम आहे. 2 मिनिट, 9 महिने काय टाइम, 9 महिन्याचे 4 पट केले तर किती येतात 36 महिने. अरे 9 महिन्याचे 4 पट केले तर किती आले 36 महिने. 36 महिने म्हणजे किती 3 वर्ष. 3 वर्ष बस झालं. टाइम जो आहे तो 4 पट करायचा, मागच्या याच्यात दुप्पट केलं होतं आपण. आणि जो व्याजदर आहे ना 1/4 करायचा, म्हणजे 1/4 करायचं. इकडे 4 न गुणाकार करायचा आणि व्याजदराला 4 न भागाकार करायचा. मग याला 4 न भागाकार केलं, 20 ला बघा 4 न भागाकार केलं, इथं करतो बघा, 20 ला 4 न भागाकार केलं तर किती आलं 5%. किती आलं 5%. यस, व्याजदर आले बघा 5%. रेट ऑफ इंटरेस्ट 5%. मी तुम्हाला लिहून दिलं होतं फ्रॅक्शन मध्ये. 5% म्हणजे किती 1/20. ठीक आहे, मग आता मी जसं सांगितलं तसंच करायचंय आपल्याला. काय करायचंय लक्ष द्या. हे बघा 20 आलं इथं आणि टाइम किती आहे आपल्याकडे आता 3 वर्ष. मग 20 चा काय करायचं बघा, छेदामध्ये 20 आहे, 20 चा काय करायचा घन. 20 चा घन किती येते 8,000 रुपये. बघा तुम्हाला वर्ग आणि घन पण पाठ पाहिजे. याला पकडायचं तुमची मुद्दल. ठीक आहे, आता 20 मध्ये 1 रुपया वाढवायचा म्हणजे 21 रुपये. म्हणजे बघा प्रत्येक 20 रुपयावर 1 रुपया व्याज मिळणार आहे. 21 झालं, मग 21 चा पण घन करायचा. 21 चा घन केला तर 9,261 त्याचा घन आहे. याला पकडायचं तुमची अमाऊंट. आणि या दोन्हीतला जो फरक असतो, या दोन्हीतला फरक काय असते तुमचं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज 1261 हे असते तुमचं चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट. हे काय आहे तुमचं चक्रवाढ व्याज आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा मुद्दल किती घेतली आपण. आपण मुद्दल घेतलेली आहे किती 8,000 रुपये. आणि कोइन्सिडन्स बघा, तुमची मुद्दल आहे किती 8,000 रुपये. बघा तुमची मुद्दल 8,000 आहे आणि तुमची इथं मुद्दल पण 8,000 आली. बघा तुमची मुद्दल सारखी आहे कोइन्सिडन्सली, याचा अर्थ तुमचं चक्रवाढ व्याज हेच असणार आहे. चक्रवाढ व्याज किती आहे 1261. जर तुमचं मुद्दल 16,000 असलं असतं, ते बघा मुद्दल जर 16,000 असलं असतं, मग मला सांगा 8,000च्या 16,000 काय होते दुप्पट. दुप्पट आहे ना, मग तुम्ही याला पण काय केलं असतं दुप्पट केलं असतं. आलं लक्षात. बस एवढं सोपं आहे ते. 8,000 8,000 सारखं आहे, मग हे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे हे जे चक्रवाढ व्याज आहे हेच आपलं उत्तर आहे. एक्स्ट्रा आपल्याला काही करत बसायची गरज नाही. आलं लक्षामध्ये. बघा एवढी जबरदस्त मेथड सांगायला तुम्हाला मी. तुम्ही जर चांगलं हे केलं तर तुमचा मार्क कधीच जाणार नाही चक्रवाढ व्याजाचा. ठीक आहे, चला हे होतं आपलं कुठली मेथड, घनावाली मेथड, स्क्वेअर वाली मेथड. चला तर मग पुढची मेथड सांगून टाकतो. यस, पुढची मेथड बघून घ्या. कोणती मेथड आहे आपली. आपली मेथड दुसरी कोणती आहे तर ती आहे स्ट्रक्चर मेथड. स्ट्रक्चर मेथड मध्ये बघा मुद्दल दिली 8,000, मुद्दल आहे 8,000. 8,000वर 3 वर्ष 1 2 3. 8,000वर 3 वर्ष किती व्याजदर आहे 1/20 प्रमाणे. बघा 1/20 प्रमाणे व्याजदर लागणार आहे प्रत्येक वर्षी. 1/20 प्रमाणे
चला काटून घ्या बरं, 1/20 प्रमाणे किती येते बघा. बघा 20 नाही इथं काटला, 0 काटून टाकला तर बघा 800 ला अर्ध केलं तर 400 रुपये आलं बघा. 400 बघा, 400 रुपये पहिल्या वर्षी, 400 रुपये दुसऱ्या वर्षी, 400 रुपये तिसऱ्या वर्षी. व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज झालं. या 400 रुपयावर 2 वर्ष व्याज लागते, पटापट करून टाकायचं. या 400 रुपयावर 2 वर्ष किती, 1/20 प्रमाण. 20 न 400 ला काटलं 20 रुपये, 20 न 400 ला काटलं किती आलं, 20 रुपये. बघा 20 रुपये या 400 वर या वर्षाचं आणि या वर्षाचं. बघ या वर्षाचं 20 आणि त्याच्या पुढच्या वर्षाचं 20. आलं लक्षात, हे 2 वर्षात झालं. आणि या 400 वर हे जे इथले 400 त्याच्यावर एका वर्षाचं 20, याच्यावर एका वर्षाचं. 2 मिनिट पेन चेंज करू आपण. बघा या 400 वर 1 वर्षाचं किती, 20. जवळपास आपण ऍक्युरेट आलो की नाही बघा बरं. हे बघा 400 400 400 1200, 20 20 20 60, 20 1 20, 20 2 40, 20 3 60. बघा 1260 आणि इथं किती आहे बघा 1261. जवळपास आपण ऍक्युरेट आलो. पण आणखी ऍक्युरेट करायचं असेल बघा, किती अवघड प्रॉब्लेम असू द्या, किती पॉइंट मध्ये असू द्या, तुम्ही या स्ट्रक्चर मेथड जी आहे ना यांना जवळपास तुम्ही उत्तराच्या एकदम जवळ जाता आणि तुम्हाला एवढे जवळ ऑप्शन देत नाही. ऑप्शन मध्ये खूप थोडं दूर ऑप्शन असतात परीक्षेमध्ये. किती अवघड येऊ द्या. तर हे टोटल जर काढायचं झालं तर बघा आता काहीच उरलं नाही. या 20 रुपयावरच ऍक्युरेट काढायचं ठरलंच, चला बाबा आपण ऍक्युरेटच काढू. तर या 20 रुपयावर 1/20 प्रमाण, या 20 रुपयावर 1/20 प्रमाण, पुन्हा एकदा 1/20 प्रमाण. 20 न 20 ला काटलं किती आलं, 1 रुपया. किती आलं, 1 रुपया. अशा पद्धतीनं हे बघा हे 1261 रुपये झालेले आहे. किती झालं, 1261. यस, मी अशा पद्धतीने काय करतो, याला टोटल करतो. हे आहे 1261 रुपये. हे काय बाबा, हे आहे आपलं चक्रवाढ व्याज. ओके, आलं लक्षात. ही आहे स्ट्रक्चर मेथड, ही आहे वर्ग घन मेथड. ठीक आहे, एकदम सोपं. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघूया. बघा तुम्हाला जर आवडत असेल ना, या ट्रिक्स आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि मित्रांपर्यंत, जेवढे तुमचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्कीच शेअर करा तुम्ही. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न बघून घेऊ. हा आहे तुमच्या स्क्रीनवर. चला प्रश्न वाचा रे, चला पटापट वाचा बॉईज. चलो, फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन. बघा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला. कितीला, 2000वर 10%. 2 वर्ष 6 महिने. आता बघा अशा टाईपचे प्रॉब्लेम किती अवघड जातात बरं, लय जणांना अवघड जातात. आणि तुम्हाला तर असं कोणी शिकवलंच नाही. मग आता हे कसे करायचे प्रश्न, हे कसे करायचे, तर हे प्रश्न करताना बघा 2000 रुपयावर 10% 2 वर्ष 6 महिने. मग आता हे जे आहे ना स्ट्रक्चर मेथड एकदम बेस्ट आहे याच्यासाठी. ठीक आहे, 2000 वर 2 वर्ष 6 महिन्याचं वार्षिक 10% दरानं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे. तुमचा जो पिरियड आहे 3 वर्षाच्या आतला आहे, 3 वर्षाचा आतला पिरियड आहे. मग सरळ आपण काय करायचं, हे बघा 2000 रुपये हे तुमची मुद्दल, याच्यावर 1 2 आणि 3 वर्ष. चला 3 वर्षाचं आपल्याला किती प्रमाण करायचं, 10%. 10% म्हणजे 1/10. 1/10 प्रमाणात दरवर्षी 1/10 व्याज लागणार आहे. हे असं लिहित बसायची गरज नाही. ज्याला लिहित बसायची गरज नाही, पटापट हे बघा 0 काटला म्हणजे 200 रुपये. 200 रुपये पहिल्या वर्षी. यस, चला बरं. हे बघा 200 रुपये पहिल्या वर्षी, 200 रुपये दुसऱ्या वर्षी आणि 200 रुपये तिसऱ्या वर्षी. ठीक आहे, व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. या 200 रुपयावर पण आणखी व्याज लागणार आहे. किती व्याज लागते, हे बघा या 200 रुपयावर 2 वर्ष व्याज लागते. किती, हे बघा 1/10 प्रमाण म्हणजे 0 कटला म्हणजे 20 रुपये. 20 रुपये लागलं. ठीक आहे, आता या 200 रुपयावर 1 वर्ष लागते. या 200 रुपयावर 1 वर्ष व्याज लागते. हे बघा या 200 रुपयावर 1 वर्षाचं व्याज किती, 20 रुपये. आलं इथपर्यंत. आता जवळपास आपलं उत्तर आलंय. ठीक आहे, उगाच आपल्याला जास्त हे करायची गरज नाही. पण जर तुमच्या मनामध्ये आलं की बाबा मी ऍक्युरेटच जातो, तर ऍक्युरेट जायचं असेल तर या 20 रुपयावर पण तुम्हाला किती, 1/10 प्रमाणात 10 न 0 काढून टाका म्हणजे 2 रुपये आलं. 2 रुपये. तर बघून घ्या, आपल्याला 2 वर्ष कंप्लीट पाहिजे, पण तिसरं वर्ष पूर्ण पाहिजे का, नाही 6च महिने पाहिजे आपल्याला.
मग बघा किती सोपं आहे. चला तर मग 2 वर्ष टोटल करून टाकतो मी. इकडे बघा 2 वर्षाचं पक्क घ्यायचं. 200 प्लस 200 400 आणि हे 20 420 म्हणजे 2 वर्षाचं जे व्याज आहे 2 वर्ष याचं किती आहे बघा 420. हे पक्का आहे 2 वर्षाचं. आता हे जे तिसरं वर्ष आहे, तिसरं वर्ष पूर्ण पाहिजे का आपल्याला? नाही, तिसऱ्या वर्षातलं अर्ध पाहिजे. मग मी याचा अर्धच करतो बघा. याचा अर्ध 100, याचा अर्ध 10, याचा अर्ध पुन्हा 10 आणि याचा अर्ध किती 2 रुपये. मग टोटल जर केले तर किती झाले टोटल बघा बरं. 120 122 हे बघा 100 110 120 122. मग बघा 6 महिन्याचं, पुढच्या 6 महिन्याचं किती आहे? पुढच्या 6 महिन्याचं जर बघितलं आपण, चला रे बघून घ्या. 6 महिन्याचं हे आहे बघा 122 122 बरोबर आहे का? 120 आणि 2 122. तर टोटल किती झालं? चला रे टोटल करून टाका. चलो बघा टोटल झालं बघा 542 रुपये. हे आहे तुमचं चक्रवाढ व्याज. काय आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. झालं बघा 2 वर्ष 6 महिने. किती सोपं गेलं? कशानं सोपं गेलं? स्ट्रक्चर मेथड एक नंबर मेथड आहे. ठीक आहे, पण बेसिक कॅल्क्युलेशन काटाकाटी हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे बघा, शॉर्टकट पाहिजे तर या गोष्टी यावंच लागतात. ठीक आहे, येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. चला बघून घ्या. प्रश्न काय? प्रश्न व्यवस्थित वाचा रे पोट्ट्यांनो. चला बघा एक्झाम्पल बघा. अ पर्सन इन्व्हेस्टेड, एका व्यक्ती आहे त्याने किती इन्व्हेस्ट केले बघा? चक्रवाढ कंपाऊंड इंटरेस्ट. सीआय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. 2 वर्षासाठी 1600 रुपये गुंतवले आणि त्याला वापस मिळाले किती? 1764 रुपये 2 वर्षांनंतर वापस मिळाले. गुंतवले होते 1600, मिळाले 1764. मग तुम्हाला काढायचे फाइंड रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर काढायचा आहे. तर किती बघा किती सोपं आहे. 2 वर्षासाठी गुंतवले होते बघा, तुम्हाला दिले 1600 रुपये, ही तुमची मुद्दल आहे आणि तुम्हाला रास पण दिली, अमाऊंट पण दिलेली आहे. अमाऊंट किती दिली बघा? 1764. 1764 काय? 1764 म्हणजे तुमची अमाऊंट आहे, रास आहे. आता बघा याला शॉर्टकट कसं करायचं? याला जेवढं काटता येईल तेवढं काटायचं. बरोबर, याला जेवढं काटता येईल तेवढं काटा. जेवढं काटता येईल तेवढं काटा. मी 4 न काटतो याला बघा, 4 न कटते. 4 न काटलं तर 4 चौक 16. मग याला 4 न काटलं तर 4 चौक 16, पुन्हा 1 उरला 4 चौक 16, 4 1 4. बघा जेवढं काटता येते तेवढं काटलं मी. काटलं, आता झालं संपलं. पण मला सांगा इथं टाइम तुम्हाला वेळ किती दिलेला आहे? तुम्हाला वेळ 2 वर्ष दिलाय. जर वेळ तुम्हाला 2 वर्ष दिलं तर दोन्ही साईडचं वर्गमूळ घ्यायचं. बघा वेळ जर तुम्हाला 2 वर्ष दिलं तर दोन्ही साईडचं वर्गमूळ घ्यायचं. वेळ तुम्हाला 3 वर्ष दिला तर दोन्ही साईडचं घनमूळ घ्यायचं. घनमूळ म्हणजेच क्यूब रूट घ्यायचं. आणि वेळ जर तुम्हाला 4 वर्ष दिला तर दोन्हीही साईडचं तुम्हाला 2दा वर्गमूळ घ्यायचंय. ठीक आहे, बस. हे बघा टाइम 2 वर्ष आहे. 2 वर्ष असल्यामुळं दोन्ही साईडचं वर्गमूळ घ्यायचं. बघा याचं वर्गमूळ किती आलं? याचं वर्गमूळ आलं 20. आता याचं वर्गमूळ घेतो. याचं वर्गमूळ किती आलं? 21. मग किती मिळाले बघा? 1 रुपया. बघा 20 रुपयावर 1 रुपया व्याज मिळालंय. तर इकडे लिहून टाकतो, इकडे घेऊन टाकतो. काय घ्यायचं आपण? हे बघा 20 रुपयावर 1 रुपया व्याज मिळालेलं आहे. बघा 20 रुपयावर 1 रुपया व्याज मिळालंय. ठीक आहे, 20 वर 1 रुपया तर 100 वर किती? हे डायरेक्ट तुमचं व्याज दर येते. एकदम जबरदस्त. चला डायरेक्ट तुमचं काय येते? व्याजदर. व्याजदर किती आलं? चला काटून घ्या बरं. 20 पंचे 100 म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. व्याजदर किती आला बघा? 5%. व्याजदर किती आला? 5%. येस, थोडस व्याजदर आलाय 5%. किती सोपा प्रश्न आहे बघा. आणि हे सोपा बनवलाय कसा? हे शॉर्टकटनं सोपा बनवलाय. किती सोपं आहे बघा. हे बघा तुम्हाला 2 बघा मुद्दल दिली, तुमची रास दिली. जेवढं काटता आलं तेवढं काटलं. टाइम 2 वर्ष दिला म्हणून दोन्ही साईडचं वर्गमूळ घेतलं. 20 चा वर्ग 21 चा वर्ग. बघा 20 रुपयावर 1 रुपया व्याज तर 100 वर किती? तर तुमचा व्याजदर किती आला? तुमचं व्याजदर आलंय 5%. एकदम सोपं. टाइम 2 वर्ष आहे म्हणून वर्गमूळ केलं. टाइम 3 वर्ष आहे तर घनमूळ करायचं आणि टाइम 4 वर्ष असेल तर 2दा काय करायचं? आपल्याला वर्गमूळ करायचं. एकदम सोपं. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला कोणीच घेणार नाही. गॅरंटी आपली महाराष्ट्रामध्ये चक्रवाढ व्याज या पद्धतीनं कोणी घेणार नाही म्हणजे घेणार नाही. चला पुढचा प्रश्न बघून घ्या. चला पुढचा प्रश्न यस स्क्रीनवर आहे. चला वाचून घ्या पुन्हा एकदा. काय दिले बघा? द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट फॉर 2 इयर 2 वर्षासाठी 5% पर एनम इज 5 रुपीज.
फाइंड द सम म्हणजे काय, 5% दरानं 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक दिला आपल्याला 5 रुपये आणि आपल्याला त्याची बेरीज नाही मुद्दल शोधायची. काय शोधायची आहे? मुद्दल शोधायची आहे. ठीक आहे, मुद्दल शोधायची. मग आता याच्यासाठी शॉर्टकट पण आहे आणि याचा फॉर्म्युला पण आहे. फॉर्म्युला काय की चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील 2 वर्षाचा फरकाचा फॉर्म्युला आहे R भागीला 100 घात दुसरा. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आलं लक्षात. मग आता बघा हे फॉर्म्युला पण टाकलं उत्तर येणार आहे, नाही तर असं डायरेक्ट पण येईल आपलं. का बरं डायरेक्ट येईल? बघा 5% व्याजदर किती दिलेला आहे तुम्हाला? व्याजदर दिलं बघा 5%. बघा 5%. 5% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती असते? फ्रॅक्शन मध्ये असते 1/20. ठीक आहे, आता टाइम किती आहे मला सांगा? 2 वर्ष टाइम आहे. टाइम किती आहे? 2 वर्ष. मग अंशाचा आहे बघा, अंशाचा पण वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1 आणि खाली छेद किती आहे बघा? 20. 20 चा वर्ग 400. ठीक आहे, बरोबर किती फरक आहे? 5 रुपये. हे लिहून टाकायचं. सरळ सरळ काय करायचं? 20 चा वर्ग करायचा. टाइम काय बघा? 2 वर्ष. 20 चा वर्ग 400. 400 न 5 ला गुणाकार करून टाकायचं. डायरेक्ट उत्तर येते. डायरेक्ट शॉर्टकट येते बघा. 400 न काय करायचं? या 5 ला गुणाकार करून टाकायचं. डायरेक्ट उत्तर येते 2000 रुपये. ही तुमची मुद्दल आहे. एवढं शॉर्टकट तर तुम्हाला कोणीच सांगणार नाही, काहीच नाही. फ्रॅक्शन मध्ये 1/20 आहे. 20 चा वर्ग करायचा. 20 चा वर्ग 400. 400 न तुम्हाला जो काही फरक दिलेला आहे, फरक किती दिलेला आहे? 5 रुपये. बघा फरकला मल्टिप्लाय करायचं. 400 गुणिला फरक किती आहे? 5 रुपये. डायरेक्ट उत्तर येते. म्हणजे तुम्हाला शॉर्टकट या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून थोडंसं काटाकाटी करत बसायची गरज नाही. पण हा फॉर्म्युला 2 वर्षासाठी आहे. 2 वर्षासाठी. ठीक आहे, आणि 3 वर्षासाठीचा फॉर्म्युला आहे. पुढचा प्रॉब्लेम असेल कदाचित, पण प्रॉब्लेम समजून घ्या. बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे. एक एक प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न समजून घेत चला. चला पुढचा प्रश्न बघून घ्या. काय पुढचा प्रश्न वाचा चला. द डिफरन्स बिटवीन, पुन्हा बघा हे बघा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज आता 3 वर्षाचा बघा किती 20% फरक दिला आपल्याला आणि आपल्याला मुद्दल शोधायची आहे. पुन्हा एकदा किती सोपं आहे बघा. चला पुन्हा एकदा बघा याचा फॉर्म्युला बघून घ्या. बघा 3 वर्षासाठी जो फरक फॉर्म्युला आहे 3 वर्षासाठी 3 वर्षासाठीचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे? ते जो फरक होता आपला काय 2 मिनिटं काय चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक बरोबर काय जे 2 वर्षाचा फॉर्म्युला होता ना त्याला थोडंसं वाढवायचं. हे तर जशाच तसं ठेवायचं. हे पहिला जशाच तसं. फक्त इथं काय करायचं? गुणाकारामध्ये आपल्याला R/100 अधिक 3 असं करायचं. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे, नाही तर तुम्ही आणखी आपल्या स्ट्रक्चर मेथड नाही करू शकता. स्ट्रक्चर मेथड सगळ्यात बेस्ट. कशासाठी पण एक नंबर स्ट्रक्चर मेथड आहे. मग आता बघा स्ट्रक्चर मेथड कसं करायचं बरं, इकडे लक्ष द्या. आता मला सांगा तुमचं जे हे आहे व्याजदर आहे किती आहे? 20% व्याजदर आहे. व्याजदर आहे बघा 20%. मी इथं लिहितो रेट ऑफ इंटरेस्ट आहे बघा 20%. 20% म्हणलं की 1/5. 1 किती? 5. मी तुम्हाला फ्रॅक्शन लिहून दिलेत पोरो. हे बघा इथं आहे. हे बघा 20% कुठं आहे बघा 1/5. ठीक आहे, 20% म्हणजे 1/5. मग मी तुम्हाला सांगितलं होतं छेदामध्ये काय 5 आहे. मग 5चा टाइम किती आहे बघायचं. वेळ किती आहे? वेळ आहे बघा कुठे गेलं 3 वर्ष. बघा वेळ किती आहे? 3 वर्ष वेळ आहे. 3 वर्ष वेळ आहे. म्हणून छेदामध्ये जे 5 आले ना 5चा घन करायचा. टाइम 3 वर्ष असल्यामुळं 5चा घन असते 125. याला तुमची मुद्दल पकडायची. मुद्दल नाही ही, पण मुद्दल पकडायची. आता या 125 वर 3 वर्ष 1, 2 आणि 3 वर्ष व्याज लागणार आहे. कसं व्याज लागल? चक्रवाढ व्याज. किती? 1/5 प्रमाणे. बघा 1/5 प्रमाणे व्याज लागल प्रत्येक वर्षी. आता हे लिहित बसायची गरज नाही. एकदा प्रॅक्टिस झाल्यावर असं एवढं डिझाईन करत बसायची गरज आहे का? डिझाईन कुठं करायचं? आपल्याला उत्तर काढायचे फक्त.
ठीक आहे. मग आता बघा 5 न जर मी इकडे वरी काढलं तर 25 येते, म्हणजे 25 रुपये पहिल्या वर्षी, 25 रुपये दुसऱ्या वर्षी, 25 रुपये तिसऱ्या वर्षी. ठीक आहे. आता व्याजावर व्याज लागते कारण चक्रवाढ व्याज आहे ना. मग व्याजावर व्याज म्हणल्यावर मला सांगा या 25 रुपयावर, बघा या 25 रुपयावर 2 वर्ष व्याज लागेल. किती? 1/5 प्रमाण, 1/5 प्रमाण. बघा 5 5 25 म्हणजे 5 रुपये. पुन्हा दुसऱ्या वर्षातलं 5 रुपये. या 25 वर दुसऱ्याचं 5, तिसऱ्या वर्षाचं 5 झालं. आता या वरच्या याला पण लागल ना रे व्याज, याला पण लागल. बघा या 25 रुपयावर 1 वर्षाचं व्याज लागते. किती 1 वर्षाचं? पुन्हा 5 रुपये आलं. व्याजावर व्याज आहे आणि आपल्याला अॅक्युरेट करायचंय. आता हे जे 5 रुपये आहेत ना इथं, हे 5 रुपये, हे जे 5 रुपये आहेत, हे या 5 रुपयावर पण 1/5 प्रमाण. किती? 1/5 प्रमाण. बघा 5 1 5 म्हणजे 1 रुपया व्याज लागलं. किती? 1 रुपया व्याज झालं. ओके. मग आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं हे जे आहे ना, हे जे आहे एवढं, हे तुमचं सरळ व्याज असते. कोणतं व्याज असते? सरळ व्याज. हे असते सरळ व्याज आणि पूर्ण असतो चक्रवाढ व्याज. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक हे बघा किती किती, हे एवढा फरक असतो बघा. हा जो आहे ना, हा फरक असतो. हे इथलं जे दिलंय आपल्याला, हे इथलं हे फरक असते. फरक किती आहे बघा? 5 रुपये 5 रुपये 5 रुपये 15 रुपये आणि हे 16 रुपये. फरक आहे 16 युनिट. 5 आणि 5 10 आणि 5 15 ने 16 युनिट हा फरक आहे. बघा चक्रवाढ व्याज आणि ह्याच्यातला 16 युनिट हा फरक आहे. 2 मिनिट. 16 युनिट काय फरक आहे. मग मला सांगा, फरक तर दिला 128. बघा 16 युनिट बरोबर 128 रुपये हे आहे आपल्याकडं. 16 युनिट बरोबर 128. तर मग मला सांगा 1 युनिट बरोबर किती? 16 1 16, 16 8 28 600, म्हणजे 1 युनिट बरोबर किती? 8 रुपये. 1 युनिट बरोबर 8 रुपये. 1 युनिट बरोबर 8 रुपये. मग मला सांगा तुमची मुद्दल किती आहे? तुमची मुद्दल आहे 125 युनिट. बस 125 ला 8 रुपयानं गुणाकार करायचा, तुमची ऍक्च्युअल मुद्दल येऊन जाते. किती येते तुमची ऍक्च्युअल मुद्दल? बघा 1 युनिट बरोबर 8 रुपये. तर यानं गुणाकार केला तर 800 झाले आणि 25 8 200 म्हणजे 1000 रुपये. किती आलं? 1000 रुपये झाली तुमची मुद्दल आली. आलं लक्षात? हे जर थोडस फास्ट जमलं तर पटापट करून टाकता तुम्ही, काहीच वेळ लागत नाही. फक्त प्रॅक्टिस लागते बाबांनो. काय लागणार आहे? प्रॅक्टिस. बस एकदम सोप्या पद्धतीने होऊन जाते. फॉर्म्युल्यात टाकून करायचंय. फॉर्म्युल्यात टाकून करा. हे आहे फॉर्म्युला. ठीक आहे, हे फॉर्म्युला आहे. ओके. कशात पण टाकून करा, मला काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या मनावर. ठीक आहे, आलं लक्षात? एकदम सोपा प्रश्न केला की नाही? स्ट्रक्चर मेथडनं खूप मस्त होऊन जाते. हे बघा, हे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक असतो. हे 16 युनिट बरोबर दिलंय. 1 युनिट बरोबर 8 रुपये, 125 युनिट बरोबर 1000. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमच्या स्क्रीनवर. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आहे पोरं. चला क्वेश्चन वाचून घ्या. बघा, व्हॉट विल बी कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 18,000 रुपये. 18,000वर काढायचंय 16.23%. थोडंसं अवघड वाटेल है ना. मग 1 वर्ष 73 दिवस, थोडस हे घुसलं बघा याच्यामध्ये. ठीक आहे, 18,000वर 1 वर्ष 73 दिवसाचं 16.23% आपल्याला काय करायचंय? चक्रवाढ व्याज. मग मला सांगा दिवसामध्ये आले, कोणती मेथड वापरू? स्ट्रक्चर मेथड वापरायची. बस स्ट्रक्चर मेथड वापरून घ्या. किती सोपं रे स्ट्रक्चर मेथड. 18,000वर मला सांगा किती वर्षाचा पिरियड आहे? 2 वर्षाचा. 1 वर्ष 2 वर्ष झालं. प्रत्येक वर्षी व्याजदर किती लागाला रे? 16.203%, म्हणजे फ्रॅक्शन लिहून दिलं होतं मी. चला तुम्हाला दाखवावं लागते असं. हे बघा 16.203% म्हणजे 1/6, म्हणजे व्याजदर लागणार आहे 1/6. बघा 6 न वर जर मी काटलं, 6 न वर काटलं तर किती येते? 2 मिनिट. हा 6 न वर काटलं, sin 3 18 म्हणजे किती? 3,000 रुपये. बस 3,000 पहिल्या वर्षी, 3,000 दुसऱ्या वर्षी. व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज असते रे. या व्याजावर 1 वर्ष व्याज लागणार आहे. किती? 1/6 प्रमाण. 6 न काटून टाका. 6 पंचे 30 म्हणजे 500 रुपये. 500 रुपये. आता मला सांगा पहिलं वर्ष तर पूर्ण पाहिजे.
पहिलं वर्ष पूर्ण पाहिजे. मग पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे? 3000 रुपये. हे पूर्ण पाहिजे मला. बघा इथं लिहितो, पहिलं वर्ष पूर्ण किती? 3000 रुपये. ठीक आहे, ओके, हे झालं. आता हे जे दुसरं वर्ष आहे, हे दुसरं वर्ष टोटल झालं 3500 रुपये. किती झालं रे बाबा? 3500. पण मला सांगा, हे 3500 वर्षभरच आहे. मग एका वर्षात दिवस किती असतात? एका वर्षात दिवस असतात 365. मग एवढं जे आहे ना, हे एवढं 365च आहे. 365 दिवसाचं एवढं. पण आपल्याला किती दिवसाचं पाहिजे? 73 दिवसाचं. तर 73 दिवसाचं किती काढून घ्यायचं. आता काटाकाटी मजेदार, काटाकाटी पटापट करून घ्यायची. बघा 73च्या 5 पट 365 आहे का? हो आहे. बघा 73च्या 5 पट 365 आहे. 5 न वर काढून टाकलं 3500ला, तर 5 7 35 म्हणजे किती आलं? 700 रुपये. म्हणजे हे किती आलं? हे आलं 700. बघा 73 दिवसाचं किती आलं? 700. मग मला सांगा, एका वर्षाचं किती होतं? 3000. पुढच्या 73 दिवसाचं किती आलंय? 700 रुपये. तर अशा पद्धतीनं मला सांगा, टोटल किती झालं? टोटल झालं 3700 रुपये. टोटल झालं 3700 रुपये. एकदम सोपा प्रश्न करून टाकला की नाही स्ट्रक्चर मेथडनं. आता किती अवघड गेलं असतं 1 वर्ष 73 दिवस. बघा अवघड प्रश्न तर लय मस्त सुटतात आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला कटतील अशाच व्हॅल्यू देतात जवळपास ते. आणि कटतील अशा व्हॅल्यू जरी दिल्या नाही तर ही स्ट्रक्चर मेथड एवढी जबरदस्त आहे की ती तुम्हाला जवळपास अप्रॉक्सिमेट त्या उत्तरापर्यंत नेऊन सोडते. ठीक आहे, एकदम सोपं. चलो पुढचा प्रश्न बघून घेऊ रे पोरांनो. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. यस, प्रश्न क्रमांक 9 बघूया. बघा, find principal amount on which the difference between compound interest and simple interest for 2 years is 40 rupees. बघा तुम्हाला किती अवघड प्रश्न आहे बघा बरं, थोडं वाचूता. बघा, रुपीज ऍट द रेट ऑफ 14 2/7% फॉर फर्स्ट इयर अँड 11 1/9% फॉर सेकंड इयर. लय इंग्लिश झालं सर. आता किती इंग्लिश झालं? मराठीमध्ये घ्या. पहिल्या वर्षासाठी 14.27 आणि दुसऱ्या वर्षासाठी 11.109% हे आपल्याला व्याजदर आहे. आणि या व्याजदरानं 2 वर्षाचं जे चक्रवाढ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आणि साधं व्याज याच्यातला जो फरक आहे ना, हा फरक दिला रे पोरांनो, फरक दिलाय. आणि तुम्हाला मूळ रक्कम काढायची म्हणजे मुद्दल काढायचे. बघा प्रश्न 1 नंबर आहे. आता या प्रश्नावर स्ट्रक्चर मेथड शिवाय चांगली मेथड कोणतीच नाही. एकदम सोपं आहे. फक्त करायचं काय, थोडंसं लक्ष द्या. बघा पहिला व्याजदर दिलाय. पहिला व्याजदर आहे बघा 14.260%. मग मी आता थोड्या वेळाखाली दिलं होतं 14.260 म्हणजे 1/7 झालं. बघा हे आहे पहिला व्याजदर 1/7. व्याजदर नंबर 2 R2 किती आहे बघा 11.1/9 म्हणजे 1/9 असते. मग करायचं काय? काहीच करायचं नाही. छेदामध्ये इथं 7 आहे, इथं 9 आहे, त्याचा गुणाकार करायचा. हे बघा 7 9 63, 7 9 63. याला 63 ला काय करायचं? तुमची मुद्दल पकडायची रे बाबांनो. काय पकडायची? तुमची मुद्दल पकडायची. काहीच नाही, एवढं सोपं आहे ते. 63 ला मुद्दल पकडायची. मग आता बघा 2 वर्ष सांगितलं आपल्याला. 2 वर्ष बघा, पहिलं वर्ष दुसरं वर्ष. मग पहिल्या वर्षी व्याजदर किती आहे? 1/7 आहे. चला लिहून टाकतो मी इथे 1/7. बघा पहिल्या वर्षीचं व्याजदर आहे 1/7 आणि दुसऱ्या वर्षीचं व्याजदर आहे 1/9. लय सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा आता मी काय करतो, इकडे बघा. पहिल्या वर्षी 1/7 व्याजदर आहे. 7 न 63 ला भागाकार करायचा. 7 9 63 म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज आहे 9 रुपये. ओके, आता 9 ने याला भागाकार करतो. 9 × 63 म्हणजे दुसऱ्या वर्षीचं व्याज आहे 7 रुपये. झालं. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय असते बाबा? काय असते? चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज. आता या 9 रुपयावर 1 वर्ष व्याज लागणार आहे. या 9 रुपयावर 1 वर्षाचं व्याज लागते. किती प्रमाणात? आता मला सांगा. या 9 रुपयावर दुसऱ्या वर्षी व्याज लागणार आहे. मग दुसऱ्या वर्षाचा व्याजदर किती आहे बघा? 1/9 आहे. दुसऱ्या वर्षाचा व्याजदर किती आहे? 1/9 आहे. मग 9 न 9 ला भागाकार केला तर आलं किती? 1 आलं. 9 न 9 ला भागाकार केला तर आलं किती? 1. मग मला सांगा, हे वरचं 9 आणि 7 तुमचं सरळ व्याज आहे. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक किती आहे रे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक हा असतो बघा, एवढा फरक आहे फक्त. किती फरक आहे? एका युनिटचा.
मग मला सांगा हा फरक तर दिला आपल्याला, म्हणजे 1 युनिट हे फरक दिलेला आहे आपल्याला. किती दिलाय रे बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक 40 रुपये म्हणले, म्हणजे 1 युनिट बरोबर 40 रुपये. किती? 40 रुपये. आणखी मच्छर बसलं का रे कुठं? 40 रुपये. यस, किती फरक आहे? 40 रुपये. 1 युनिट बरोबर 40 रुपये. मग मला सांगा मुद्दल किती पकडलं होतं? 63 युनिट. मुद्दल किती पकडलं होतं? 63 युनिट. झालं उत्तर. मुद्दल पकडले 63 युनिट. मग 63 गुणीला 40 करायचं, तुमची डायरेक्ट मुद्दल येऊन जाते 0. 4 × 12 ला 2 हातचा आला 1, 24 आणि 25, मुद्दल आली 2520. ही तुमची मुद्दल आहे. एवढं जबरदस्त तुम्हाला कोण सांगते? महाराष्ट्रात तर कोणी सांगणार नाही, गॅरंटी आहे आपली. यस, चलो आलं लक्षात? किती सोपं आहे बघा, स्ट्रक्चर मेथडनं किती सोपं झालं रे हे. किती सोपं झालं, नाही झालं का? झालं की नाही? कमेंट करत जा. बघा, सेशन आवडत असतील, लेक्चर आवडत असतील तर सबस्क्राईब तर करायचंय, मित्रांपर्यंत पोहोचवायचंय, आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचायचंय, आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला लाईक करायचंय. हे जे सेशन आहे, सेशनला लाईक करायला विसरू नका पोट्टे हो. चला पटकन पुढचा प्रश्न बघून घेऊ. हा आहे तुमच्या स्क्रीनवर. यस, प्रश्न वाचा रे, प्रश्न व्यवस्थित वाचा. याच्यावर प्रॅक्टिस करून घेतो मी तुमची, जबरदस्त प्रॅक्टिस करून घेतो. ओके, चला बघा. फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल अमाऊंट विच यील्ड अन अमाऊंट ऑफ. हे बघा, तुम्हाला काय काढायचे? तुमचं चक्रवाढ व्याज तर काढायचंच आहे, आणि तुमची मुद्दल पण काढायची आहे, ज्याची अमाऊंट व्हायली. किती अमाऊंट म्हणजे रास व्हायली एवढी 2 वर्षात 16.203%. बघा प्रश्न कसले डेंजर प्रश्न आहे. सोपे आहे का? नाही, प्रश्न जबरदस्त आहे. हे बघा, चक्रवाढ व्याज आणि मुद्दल शोधायची. जी रक्कम 2 वर्षामध्ये एवढी व्हायली म्हणजे हे तुमची रास आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला व्याजदर दिलं एवढं, मग हे व्याजदर मी तुम्हाला सांगितलं होतं 1/6 आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला आणखी स्ट्रक्चर मेथड शिवाय जबरदस्त मेथडच कोणती नाही. अवघड प्रश्नाला मला सांगा छेदामध्ये किती आलंय? 2 मिनिटं पटकन सांगा. छेदामध्ये किती आलंय? 6. टाइम किती आहे? 2 वर्ष. 6चा वर्ग 36. याला पकडायचं तुमची मुद्दल. बस याला पकडा तुमची मुद्दल. टाइम 2 वर्ष आहे. 1 वर्ष, 2 वर्ष. चला, 2 वर्ष व्याजदर किती लागलाय? 1/6 न 1/6 1/6. 6 न 6 ला भागाकार केला 36. हे बघा, हे 6 आणि हे 6 आलं. आता चक्रवाढ व्याज म्हणलं की व्याजावर व्याज असते. नाही तर एवढं जायची गरजच नव्हती. अरे एवढं जायची गरज नव्हती, स्ट्रक्चरनं जायची गरज नाही. आपण सरळ सरळ करू. ते बघा 1/6 आहे, टाइम 2 वर्ष आहे, 6चा वर्ग 36. याला पकडायचं तुमची मुद्दल. मग बघा, प्रत्येक 6 रुपयावर 1 रुपया व्याज. स्ट्रक्चर मेथडची गरज नाही. 7 रुपये. मग 7चा पण वर्ग करायचा म्हणजे किती येते? 49. याला पकडायचं तुमची रास अमाऊंट. मग मला सांगा, या दोन्हीतला फरक म्हणजे काय असते? चक्रवाढ व्याज असते. या दोन्हीतला फरक किती आला? 13 युनिट. या दोन्हीतला फरक किती आला? 13 युनिट. 13 युनिट काय? चक्रवाढ व्याज आहे. आणि हे दिलंय ना बाबा आपल्याला, अरे नाही 49 अमाऊंट दिली आपल्याला, म्हणजे रास दिलेली आहे. ठीक आहे, बस झालं ना. बघा, ही रास दिलेली आहे आपल्याला, रास दिलेली आहे 49 युनिट हे दिलेलं आहे आपल्याला. बघा 49 युनिट बरोबर 1470 रुपये हे दिलेलं आहे आपल्याला. 49 युनिट बरोबर 1470. तर 1 युनिट बरोबर किती रे? काटून टाकायचं. बघा 49च्या हे ना 3 पट आहे आणि वरचा 0, म्हणजे 1 युनिट बरोबर किती आलं? 1 युनिट बरोबर आलं 30 रुपये. किती रुपये? 30 रुपये. झालं काम. हे 1 युनिट बरोबर 30 रुपये आहे. मग तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारलं तर इथं 30 न गुणाकार करा, चक्रवाढ व्याज येते. किती आलं चक्रवाढ व्याज? 13 39 390. चक्रवाढ व्याज झालं 390 रुपये. चक्रवाढ व्याज विचारलंय. चक्रवाढ व्याज किती आहे? 13 युनिट. 13 गुणिला 30. बघा किती आलं? 390. 30 का गेलं? कारण 1 युनिट बरोबर 30 रुपये. ठीक आहे, आता मला सांगा, चक्रवाढ व्याज आलंय, तुमची मुद्दल काढायची. मुद्दल किती आहे? 36 युनिट. 36 ला पण काय करायचं? 30 न गुणाकार करून टाकायचं. झालं, मुद्दल पण येते बघा. 36 त्रिक 108 आणि त्याच्यावर एक 0 लावायचा म्हणजे 1080. ही आली मुद्दल. ही काय आली? मुद्दल आली. हे मुद्दल आली. झालं.
किती सोपं आहे हे, एवढं करत बसायची गरज नव्हती. स्ट्रक्चर मेथड पेक्षा हे सरळ सरळ सोपं गेलं. चला, येत होतं स्ट्रक्चर मेथड ना, पण कशाला लेंदी जायचं, सरळ सरळ होतं ना, सरळ सरळ करायचं. ओके, आलं लक्षात? यस, आलं? तर अशा पद्धतीनं अशाच टाईपचे चांगले चांगले प्रश्न पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरमध्ये मी घेऊन येणार आहे. पण एकच अट आहे, तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या पूर्ण फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचं आहे. कारण मित्रांनो, तुमचं भरभरून प्रेम ह्याची खूप खूप गरज आहे. मला तर खूप गरज आहे तुमच्या. खूप प्रेम द्या या व्हिडिओसाठी आणि या चॅनलसाठी सुद्धा. चला तर मग आज इथंच थांबतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. कंपाऊंड इंटरेस्टची थोडीशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेऊन, चक्रवाढ व्याजाची एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेऊन. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.